दोष सिद्धांताची तयारी करत असताना हे डोक्यात आलं की हे कसं सांगत असताना त्यात अडचणी कुठली येईल तर सामान्य विशेष हाच एक महत्वाचा मुद्दा आहे. पहिल्यांदा इथनं सुरुवात करून मग पुढे दोष सिद्धांतापाशी जायला पाहिजे. त्यामुळं मग हा पहिल्यांदा घ्यावा असं ठरवून दोष विशेष सिद्धांत हा सगळ्यांनी पहिल्या फर्स्ट इयरलाच शिकलेला असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काय फार शिकण्यासारखं आहे नाही आहे असं कल्पना नाही मला. पण मला शिकवण्याचं समाधान होऊ देत म्हणून मी पहिल्यांदा हे एक शिकवून घेतो आणि नंतर मग दोष सिद्धांताबद्दल आपण पुढे जाऊया. सामान्य विषय सिद्धांत हा एक लोकपुरुष साम्य सिद्धांताचं क्लिनिकल ऍप्लिकेशन आहे. बरं का, हेच एक वाक्य पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला. त्यातलं एक सिद्धांत आपण शिकत असतो पण सिद्धांत वापरतोय की नाही वापरतोय ह्याचे सुद्धा आपल्याला नीट माहिती नसते किंवा जाणीव नसते बहुधा बऱ्याच वेळ. त्यामुळं सिद्धांत लोकपुरुष साम्य सिद्धांत आपण शिकलो पण आपण हा वापरतो कुठे, वापरतो कसा? सिद्धांत ही गोष्ट अशी असते की ती लाईट लागलेला दिसतो पण त्यातलं वीज दिसत नाही या पद्धतीने त्याचा जीव आहे. आपण जे काही करतो, जे काही गोष्टी, इव्हन प्रिस्क्रिप्शन जे लिहितो त्या प्रत्येक ठिकाणी. सामान्य विषय सिद्धांत हा ऍप्लिकेशन ऑफ लोकपुरुष साम्य सिद्धांत म्हणजे कसा, तुम्ही स्लाइड बघितलं तर तुम्हाला समजेल. लोक लोक आणि पुरुष आणि पुरुष दोघंही दोघंही महाभूताचेच आहेत. महापुरुषाचेच आहेत. दोघांमध्येही दोघांमध्येही हा अभिजित अभिजित मीट करणं आवश्यक मीठ आहे. करणं आवश्यक आहे. पण दोन्ही पंचमहाभूताचेच आहेत. लोक सुद्धा आणि पुरुष सुद्धा दोन्ही ठिकाणी पंचमहाभूत आहेत. काही इशू आहे पुरुष. त्यामुळं जोपर्यंत दोन्ही एक आहेत असं आपण स्वीकारत नाही तोपर्यंत एकाने एक वाढणार आहे असं आपल्याला स्वीकारता येत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळं बाहेरचं जे बनलेलं आहे आणि शरीरातलं जे आहे या दोन्ही गोष्टींचं समवायी द्रव्य एकच आहे. बरोबर, ते आहे पंचमहाभूत. त्यामुळे जे बाहेर आहे ते आता हे लोकपुरुष साम्य सिद्धांत सांगतं आणि त्याच्यानंतर मग सामान्य विषय सिद्धांताकडे आपली वाटचाल होते. अशा पद्धतीने ही जी स्लाइड दिसते आता पुढची त्यानुसार म्हणजे जे पंचमहाभूत आहेत तेच शरीरामध्ये बघत असताना आपण दोष धातू मल या संज्ञेत बघतो. म्हणजे जे फिजिकल आहे ते बायोलॉजिकल म्हणून आपण शरीरामध्ये बघायला. बरोबर, त्यामुळं बॉडीली अंडरस्टँडिंग दोष धातू मल आहे. ह्याचा जो काही वृद्धिक्षय होणार आहे किंवा त्याचं जे काही पोषण होणार आहे ते पंचमहाभूताने होणार. आणि ते कसं होणार, व्हॉट विल बी द गव्हर्निंग प्रिन्सिपल फॉर दोष धातू मल, तर तो सामान्य विषय सिद्धांत आहे. सामान्य विषय सिद्धांताच्या आधारेच ही गोष्ट फक्त आपल्याला समजू शकते. मग कुठली वृद्धी, कुठला क्षय कशा पद्धतीने घडणार आहे, तर सामान्य विषय सिद्धांत लोकपुरुष साम्य सिद्धांताचा आधार घेऊन त्याचा गाभा घेऊन पुढे सरकतो. आणि या सामान्य विषय सिद्धांताच्या आधारे शरीराची फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि औषध चिकित्सा सुद्धा, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी अँड थेरॅपेटिक्स हे सगळे त्या सामान्य विषय सिद्धांताच्या ला जोडून बाहेरून राहतात. सामान्य विषय सिद्धांताच्या आत लोकपुरुष साम्य सिद्धांत आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने आपली चिकित्सा जी केली जाते त्याचा जीव जो आहे तो लोकपुरुष साम्यातनं सुरुवात होतो. सामान्य विषय सारखं एक ऍप्लिकेशन आपल्याला समजतं आणि त्याच्या आधारे आपण फिजिओलॉजी म्हणजे आपण केळं खाल्लं तर शरीरामध्ये कफ वाढलेला आहे किंवा मांस वाढणार आहे, दूध पिलं तर शुक्र वाढणार आहे, अशा पद्धतीचं जे आपल्याला होणारं ज्ञान आहे, किंवा दूध पिलं तर पित्त कमी होणार आहे,
तेल लावलं तर वात कमी होणार आहे. हे जे प्रिन्सिपल्स आहेत, हे सगळे प्रिन्सिपल्स त्याच्या आधारे पुढे सरकत जातात. हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धी कारणं ह्रास हेतु विशेषश्च प्रवृत्तिरुभयस्य तु. ह्याच्या आधारे भरपूर टीका मोठी आहे. मी आता टीकेच्या डिटेल्समध्ये जाणार नाही, त्यासाठी हे लेक्चर नाही आता. पण त्याच्यावरची टीका वाचण्यासारखी आहे, त्याच्यावरचं उहापोह पण जास्त आहे. विनाकारण काही गोष्टी उकरून काढलेल्या आहेत अशी सुद्धा भावना होते. असं मी चेष्टेने म्हणतो सुद्धा की आपल्या डोक्यात नसलेल्या शंका सुद्धा टीकाकार शंका निर्माण करून डोक्यात खुपसतात, आपल्या खुपसतात, बरोबर. पण ह्या शंका आपल्याला कुठलंही एक कन्सेप्च्युअलिटी मजबूत करायला उपयोगी पडते. कळलं? त्याच्या आधारे आपण कित्येक प्रश्नांची उत्तरं पुढे भविष्यामध्ये सोडवतो. त्यामुळं टीका न वाचता सुद्धा कित्येक गोष्टी समजू शकतात, पण टीका वाचल्यानंतर सुद्धा काही गोष्टी ऍडिशनल समजतात. हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. टीकेमधल्याच काही गोष्टी इथे मी प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला थोडं एक सोपं होईल असं करून मांडलेलं आहे. सामान्य म्हणजे काय, तर कॉज ऑफ इन्क्रीज. सर्वदा सर्व भावानां सामान्यम वृद्धी कारणम, बरोबर. त्यात सामान्यम एकत्वकरम म्हणजे एस्टॅब्लिशेस युनिटी. तसंच एक तदर्थकृत सेम मोटिव्ह, सिमिलर मोटिव्ह, बरोबर. या तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. त्या गोष्टी आपण सामान्य या स्वरूपामध्ये समजून घ्याव्या. इन्क्रीज इन सबस्टन्सेस, पोटेन्शियल टू वर्क, हे कशामुळे शक्य आहे, तर कॉज ऑफ इन्क्रीजमुळे शक्य आहे, नाहीतर शक्य नाहीये, बरोबर. ऍक्च्युअल फंक्शन कशामुळे वाढू शकतात, फंक्शन्स कशामुळे वाढू शकतात, पण सारखी गोष्ट सारखं पोटेन्शियल आल्यामुळे, बरोबर. म्हणजे रोकड रक्कम, सोनं, शेअर्स, स्थावर मालमत्ता, या सगळ्या गोष्टी एकामेकामध्ये एक सामान्य घेऊन जाणाऱ्यातल्या आहेत, बरोबर आहे की नाही? कारण प्रत्येकामध्ये एक काहीतरी प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये फंक्शन्स सेम आहेत. एकाच्या आधारे तुम्ही दुसरे घेऊ शकता, हे सामान्य असल्याशिवाय घडू शकत नाही, बरोबर. एस्टॅब्लिशेस युनिटी, त्याने एखादी एक गोष्ट दुसऱ्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. सिमिलरिटी असल्याशिवाय ही गोष्ट आपल्याला समजत नाही, उचलण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतात. सिमिलर मोटिव्स, सारख्या कर्माच्या उद्देशाने गोष्ट घडणं. म्हणजे ज्वराच्या साठी लंघन हा लघु गुणाने आहे, बरोबर. गुरुप्रावरण हा लघु गुणाने आहे का, नाहीये, तो उष्ण गुणाने आहे. पण दोन्हीही गोष्टी ज्वरासाठी उपयोगी पडतात, कळलं का. म्हणजे ह्याच्यातलं सामान्य बघायला गेलात तर गुणाने सामान्य आहे का, नाही वाटत. तसंच ह्याच्यामध्ये बघत असताना ही गोष्ट द्रव्याने सामान्य आहे का, नाहीये. पण उद्देशाने ह्या दोन्ही गोष्टी सामान्य होतात. काय उद्देश आहे, स्रोतो विवरण करणं, स्रोतस मोकळे करणं. स्रोतस मोकळे करणं हा उद्देशाने ह्या गोष्टीमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळं उद्देशाचं साधर्म्य असणं ही गोष्ट सुद्धा एक अतिशय प्रचंड मोठी गोष्ट. आणि व्यवहारामध्ये या गोष्टी खूप मोठ्या पद्धतीने वापरल्या जातात. म्हणजे एक साधं सोपं तुम्हाला मी त्यातलं सांगतो की स्नेहन स्वेदन हा शब्द किती सहजरीतीने आपण वापरतो, बरोबर आहे ना. स्नेहन स्वेदन म्हणजे एक संतर्पण आहे आणि एक अपतर्पण आहे. स्नेहन हा संतर्पण आहे आणि स्वेदन हा अपतर्पण उपक्रम आहे. पण ह्याला विरुद्ध उपक्रम म्हणून बघत नाही. इतकं अंगवळणी पडले आपल्या ते की सहजरीतीने आपण ह्याच्यामधलं सामान्य बघत नाही. सहजरीतीने ह्याच्यामधलं सामान्य असल्यासारखं हे वापरतो, पण ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. एक कमी करणार आहे आणि एक वाढवणार आहे. पण सहजरीतीने दोन्ही गोष्टी एकत्रित आपण वापरत असतो.
सेम मोटिव्ह, म्हणजे मला असं फक्त म्हणायचं आहे की सामान्य शिकत असताना कायम ही एक गोष्ट महत्वाची असते, कायम ही एक गोष्ट महत्वाची असते की सामान्य विशेष शिकत असताना, विशेष करून तुम्हाला सांगतो, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्यातली काय आहे महत्वाची? तर ह्याची क्लिनिकल युटिलिटी, ह्याच्याशिवाय व्यवहारच नाहीये. ह्यासाठीच मागची स्लाइड तुम्हाला मी घेतली होती की ह्याच्या सामान्याच्याच अवतीभोवती सगळी फिजिओलॉजी, सगळी पॅथॉलॉजी आणि सगळे थेरॅपेटिक्स आहे. तुम्हाला जे मी वारंवार जे सांगितलेलं होतं की कार्यकारण सिद्धांताच्या आधारेच काम करा. कार्यकारण सिद्धांत, कार्यकारण सिद्धांत कुठे आला? लोकपुरुषाचाही जीव जो आहे ना, तो कार्यकारण सिद्धांत. सगळ्याच कुठल्याही चिकित्सकीय सिद्धांताचा बाप ब्रह्म, बीज कुठून आहे? तर ते कार्यकारण सिद्धांत, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. ह्याला ना नास्तिक टाळू शकतात, ना कोणीही टाळू शकतात. त्याला अडॉप्टर घ्यायला लागेल. त्याचा अडॉप्टर सुद्धा त्याच्याच आहे, त्या माझ्या बॅगेतच आहे. इथे नाही बसणार. हा हा पॉवर आहे. त्यामुळं कार्यकारण सिद्धांत ही गोष्ट जी आहे ना, ही सगळ्यात पराकोटीची मूलभूत आहे. त्याच्यावरती लोकपुरुष, त्याच्यावरती सामान्य विशेष. आणि सामान्य विशेष सिद्धांत सुद्धा कसा आहे? सामान्य विशेष सिद्धांत काही प्रमाणामध्ये फिलॉसॉफिकल आहे आणि काही प्रमाणामध्ये आयुर्वेदिक आहे. कॉमन सेक्टरला आहे तो. तो दाखवा, सांगणार आहे मी पुढे. हा कॉमन सेक्टरला येतो. प्युअरली आयुर्वेदिक सिद्धांत असलेला पहिला सिद्धांत म्हणजे अग्नि सिद्धांत. अग्नी हा शुद्ध पहिला असलेला आयुर्वेदिक सिद्धांत. अग्नीमध्ये बाकी कोणाचंही काही देणं घेणं नाही. इट्स अ प्युअर कोर आयुर्वेदिक फिलॉसॉफी. बरोबर असो. तर हा जो सामान्य, म्हणजे सिमिलॅरिटी, डिसिमिलॅरिटीचा जो भाग आहे, ह्याच्यातला खूप मोठ्या सहजरीतीने तफावत आपण जे समजून घेऊ शकतो, ती जी आहे ती कायम, कायम जी आहे ती कर्माची आहे. कर्माची तफावत विसरून चालत नाही. उद्देश साधण्यासाठी भिन्न भिन्न गोष्टी एकत्रित आणल्या जातात. कळलं का? त्यामुळे उद्देश साधर्म्य हे चिकित्सकाचं कौशल्य असतं. सगळ्यांना सामान्य विशेषामधलं सगळ्यात जास्त कौतुक कशाचं असतं? तर द्रव्य सामान्य, कॉज ऑफ इन्क्रीज, ह्याचं प्रचंड कौतुक आहे. पण चिकित्सक म्हणून कायम तुमचं प्रावीण्य काय पाहिजे? ह्याच्यातनं उद्देश साध्य व्हायला पाहिजे. परीक्षा यास्तु खलु प्रयोजनम प्रतिपत्ती ज्ञान. व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह, आणि इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग, हे कर्म आहे. आणि हे कर्माच्या आधारे तुम्हाला समजायला लागतं. विशेष, डिक्रीज और रिडक्शन, डायव्हर्सिटी, अपोजिट टू सामान्य. परत या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला टीकेमध्ये भिन्न भिन्न पद्धतीने सांगितलेल्या सापडतील. साधारणतः मगाची स्लाइड फक्त विशेषाच्या दृष्टिकोनातनं तयार केलेली ही आहे. ह्याच्यामध्ये परत शेवटचं तुम्ही बघितलं, अपोजिट मोटिव्ह या गोष्टी आहेत. बरोबर. ह्याचं काय, विशेषाचं काय कौतुक आहे? जेव्हा जेव्हा तुम्हाला ऱ्हास करायचा तेव्हा विशेषाचंच कौतुक आहे. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा ऱ्हास करायचा आहे तेव्हा विशेषाचंच कौतुक आहे. सामान्य विशेषाच्या आधारे सगळे थेरॅपेटिक्स राहतात, असं मी विधान केलं आता. बरोबर. असं खरोखर सत्य आहे का? सामान्य विशेषाला सोडून कुठली चिकित्सा राहते जी सामान्य विशेषाच्या पलीकडे जाऊन काम करू शकते? सामान्य विशेष तिथे खूप जास्त उपयुक्त केला जात नाही किंवा वापरला जात नाही, फारसा नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे समजण्याची गोष्ट आहे, सामान्य विशेष हा जास्तीत जास्त अप्लाइड, 100% अप्लाइड कुठे आहे? शमनासाठी. शोधन जेव्हा करायचं आहे, शोधन हा स्वभावोपरमाला बायपास करून उचलून दोष बाहेर टाकतो.
उचलून दोष बाहेर टाक. मग मदनफल हा कफग्न आहे, कफग्न म्हणून वापरता येईल का नाही? वापरता येणार आहे, पण तो शमनासारखा. पुढील घालून देता येतो की नाही? देता येणार. शमनासारखा जर का तुम्ही शमन मात्रेत वापरला तर तो सामान्य विशेषालाच लागू पडणार आहे. त्यामुळे शोधन पूर्ण बायपास करत नाही, पण त्याला प्रत्येक वेळेस मर्यादा नाही आहेत त्याच्या. म्हणजे का नाही आहेत? उदाहरणार्थ, उष्ण औषध वापरून पित्त बाहेर काढलं जातं, बरोबर? म्हणजे एरंड स्नेह वापरून जर का पित्ताचं अनुलोमन केलं तर पित्त शरीरातला कमी झाला, शरीरातनं पित्त निघून गेलं, तर एरंड स्नेह हा पित्ताला विशेष म्हणणार का सामान्य म्हणणार? कळतंय मला काय म्हणायचं ते? कारण शोधन ही जी गोष्ट आहे ना, शोधन ही दोषांना उचलून बाहेर टाकून देणारी आहे. म्हणजे उत्क्लेश निर्माण करणं, शरीराच्या बाहेर गती निर्माण करणं, ह्या दोन गोष्टी जे करतात ते शोधन आहे. शमन हा प्रत्यक्ष द्रव्यामधली अदलाबदल घडवून घेतो, प्रत्यक्ष द्रव्यामध्ये अदलाबदल घडवून घेतो. त्यामुळे शमनाच्या ठिकाणी सामान्य विशेषाचं स्थान काढताच येत नाही. सर्वत्र सामान्य विशेषच आहे शमनामध्ये. शोधनामध्ये मात्र सामान्य विशेष बायपास करायला स्कोप आहे. त्याच दोन गोष्टीची ती रिक्वायरमेंट आहे शोधनामध्ये: उत्क्लेश करणं, बाहेरची गती देणं. कळलं? त्यामुळे तिथं गुण सारखे आहेत का, गुण विरुद्ध आहेत का, ह्याचा विचार जरा कमी आहे. या ठिकाणी काय आवश्यक आहे? हा उत्कृष्ट करण्यासाठी सक्षम आहे का, बाहेर काढायला सक्षम आहे? ह्या त्या ठिकाणच्या असलेल्या महत्वाच्या गोष्टी. त्यामुळे सामान्य विशेष शिकत असताना प्रत्येक सिद्धांताच्या स्कोप अँड लिमिट्स ह्याच्यामधला हा एक लिमिटचा भाग आहे. शोधन हा थोडा त्याच्या बाहेरच्या कक्षात जातो. त्या थेरॅपिटिक्स म्हणत असताना शमन हे 100% तिथे आहे आणि शोधन पार्शली तिथे आहे. या दोन्ही गोष्टी समजा. मगाशी दिलं होतं तेच इथे परत एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये थोडक्यात मांडलंय. Cause of increase establishes unity, a similar motive or function. Decreases or reduction indicates diversity and opposite motive or opposite function. बरोबर? हाच एक पार्ट झाला. टीकेमध्ये त्याखेरीजही बऱ्याच गोष्टी आहेत. द्रव्य गुण कर्म सामान्य आहे का, टोटल सिमिलॅरिटी, मॉडरेट सिमिलॅरिटी, पार्शल सिमिलॅरिटी, बरोबर? या सगळ्या गोष्टी टीकेमध्ये आहेत. आणि टीकेच्या शेवटी जाऊन किंवा टीकेमध्येच त्याच टीकाकारांनी असं एक मत मांडलेलं आहे आणि सांगितलं की ह्या गोष्टी खरं तर अशा म्हणू नयेत, सामान्य हे सामान्य आहे असं म्हणावं, बरोबर? पण एक चिकित्सक म्हणून मला सांगत असताना असं वाटतं की ह्या सगळ्यांना स्थान आहे व्यवहारात. हे सगळं वापरायला लागतं व्यवहारात. द्रव्य सामान्य, गुणसामान्य, कर्मसामान्य ह्याला एक स्थान आहे, वापरायला लागतं. टोटल सिमिलॅरिटी, मॉडरेट सिमिलॅरिटी, मध्यम सामान्य किंवा अल्पसामान्य, हे जे काय, ह्याला सुद्धा एक स्थान आहे. हे विचार करण्याला ह्याला स्कोप आहे. हे पूर्णपणे टेक्निकली मॅच होत नाहीत म्हणून धुडकावून लावण्यासारख्या या गोष्टी नाहीत. या व्यवहार्य गोष्टी आहेत आणि व्यवहारामध्ये ह्याचा वापर केला गेला पाहिजे, असे खूप जोरदारपणे असं माझं मत आहे की हे वापरलं जातं कारण व्यवहार. म्हणजे विचार करत असताना माझ्या डोक्यामध्ये हा विचार येतो का नाही येत? मांसाकडे जायचं असेल तर अश्वगंधा घेऊ का शतावरी घेऊ का मांस घेऊ? मांस खाणार असेल तर मांस घेऊ, मांस खाणार नसेल तर मग अश्वगंधा घेऊ, असा विचार जावायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? मन्या प्रदेशी जायचं असेल आणि कटे प्रदेशी जायचं असेल तर मन्या प्रदेशी जाण्यासाठी पथ्यारी जास्त उपयोगी पडेल आणि कटी प्रदेशी जाण्यासाठी एरंड पाक जास्त उपयोगी पडेल, असं वापरणं ही टोटल सिमिलॅरिटी जरी नसली तरी सुद्धा पार्शल सिमिलॅरिटी म्हणून हा विचार डोक्यामध्ये व्हायला पाहिजे आणि होतो. वापरता येईल असं करेक्ट. प्रत्येक नाही आहे. हा, दागणी असताना मांस तुम्ही वापरू शकत नाही डायरेक्ट. बरोबर.
त्यामुळे या पद्धतीने भिन्न भिन्न पद्धतीच्या सामान्यांचा स्तर समजणं, उचलणं ही गोष्ट एक रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे टीकाकारांनी ह्याला पूर्णतः मान्य नाही होऊ शकत अशा पद्धतीने करून त्याला टाळलंय. पण टीकाकारांनी ह्या ज्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत ना, ह्या गोष्टी व्यवहारात होत्या, अजूनही आहेत. त्यामुळे व्यवहारात त्या वापराव्या असे मला वाटतं. पुढे जाऊयात. त्यामुळं द्रव्यसामान्य, गुणसामान्य, कर्मसामान्य, तसंच उत्तम सामान्य, मध्यम सामान्य आणि अंशतः सामान्य, विशेष सगळे हे कॅन बी युज इन इनिशियल स्टेजेस ऑफ प्रॅक्टिस. आणि हळूहळू तुम्हाला ह्याची सवय पडते, तुम्ही हे वापरायला लागू शकता आणि हे वापरता येतात. वापरत असताना त्याचं एक महत्वही आहे. ह्याच्यामध्ये इंटरप्ले ऑफ कॉमननेस अँड डिस्टिंक्शन. प्रत्येक गोष्टीला एक स्वतःची आयडेंटिटी. प्रत्येक गोष्टीला एक स्वतःची आयडेंटिटी आहे. म्हणजे दूध हे तुम्ही दूध म्हणून शिकता, शतावरी तुम्ही हे शतावरी म्हणून शिकलात, रासना सप्तक कशा आहे तुम्ही रासना सप्तक कशा आहे म्हणून शिकलात, गोधूम हा तुम्ही गोधूम म्हणून शिकलात. दिस इज सेल्फ आयडेंटिटी. बरोबर. जेव्हा तुम्हाला सामान्य आणि विशेष ही गोष्ट वापरायची असते ना, तेव्हा कशाशी तरी तुलना करायला, म्हणजे दुसरी एंटिटी इंट्रोड्यूस करायला. दुसरी एंटिटी इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग ह्याच्याशी हे सामान्य आहे का विशेष आहे, सामान्य असेल तर कशा पद्धतीने सामान्य आहे, विशेष असेल तर कशा पद्धतीने विशेष आहे, अशा पद्धतीने त्याचा विचार करायला. उदाहरण मी सांगतो. तेल. तेल ही गोष्ट वाताला विशेष आहे, कफाला सामान्य आहे. कशाने? द्रवगुणाने. द्रवगुणाने तेल हा कफाला सामान्य आहे आणि वृक्षतेने कफाला विशेष आहे, स्निग्धतेने वाताला विशेष आहे. बरोबर. ह्याचं ऍप्लिकेशन काय येणार, काय संबंध आहे, एवढा विचार करणं सिद्धांताचा काय करणं देणं घेणं. जेव्हा विरेचनाचं औषध द्यायचं असेल तुम्हाला आणि वाताचा व्याधी आहे पण कफाचा अनुबंध असेल आणि जर का एरंड स्नेह दिला गेला तर छर्दन होतं. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी जर का कफाचा अनुबंध नसताना द्रव पदार्थ कफाचा अनुबंध असताना द्रव पदार्थ वापरू नयेत, हा सेन्स, ही कल्पना तुमची रिफ्लेक्ट होते. त्यामुळे त्या ठिकाणी वापरण्याच्या गोष्टी कशा असाव्यात त्या गोष्टी तुम्हाला बदलतायत. बरोबर. त्यामुळे द्रव्य म्हणून असलेलं एक सामान्य, त्याची स्वतःची एक ओन आयडेंटिटी आहे, स्वतःचा एक गुणसंग्रह असतो त्या द्रव्याचा. दॅट इज ओन आयडेंटिटी. पण हा उपयोगी पडणार आहे, ना उपयोगी पडणार आहे, रिजेक्ट करायचा आहे, वापरायचा आहे, नाही वापरायचा आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, हा जो थेरॅपेटिक डिसिजन आहे, हा थेरॅपेटिक डिसिजन नंतर येतो. त्यामुळं काय समजायला पाहिजे, एखादी गोष्ट गुणाने समजली की लगेचच त्याच्या बरोबरीने काही गोष्टी डोक्यामध्ये फिट करून घेतो आपण. ती फिट नाही करून घ्यायची. म्हणजे उदाहरणार्थ, दूध अपथ्य, पथ्य. बरोबर. मद्य पथ्य, अपथ्य. फिक्स गोष्टी डोक्यात करून घेणं ही जी कन्सेप्ट आहे ना, ती आयडेंटिटीशी फिक्स करायची नसते. ती गोष्ट जोपर्यंत दुसरी गोष्ट तुलनेसाठी उपलब्ध होत नाही, म्हणजे उपयोगिता किंवा अवस्था किंवा बाकीचे द्रव्य, तोपर्यंत ती पथ्य अपथ्य ठरू शकत नाही. द्रव्याला स्वतःचे गुण आहेत. पथ्य पथ्य संकल्पना सामान्य विशेष इंट्रोड्यूस झाल्याशिवाय होत नाही. एखादी गोष्ट पथ्य आहे का अपथ्य ही गोष्ट तेव्हाच समजणार
तेव्हा त्याची रिक्वायरमेंट क्लॅरिफिकेशन, रिक्वायरमेंट क्रायटेरिया क्लिअर होणार. तोपर्यंत ती गोष्ट पथ्य अपथ्य निर्धारण होत नाही. मद्य अतिशय उष्णता असेल तर कमालीचं अपथ्य आहे, आणि अतिशय शैत्य असेल तर कमालीचं पथ्य आहे. म्हणजे दुसरी गोष्टीची उपलब्धता आल्यानंतर त्याचं पथ्यापथ्य बदलतं. त्या द्रव्य आणि त्याचा गुणसंग्रह सेम राहणार आहे. आयडेंटिटी विल बी सेम. बरोबर आहे. म्हणजे अजून एक असे वारंवारचे मी मुद्दाम उदाहरण, तेव्हा सामान्य विशेष हा आयडेंटिटी सारखा उचलू नका. आयडेंटिटी सारखं वैद्य ते डोक्यामध्ये ठेवून घेतात. आयडेंटिटी सारखी सामान्य विशेष डोक्यामध्ये ठेवायचं नाही. गरजेनुसार त्याला सामान्य विशेष निर्धारण करायचं. शतावरी घेतल्यानंतर शतावरी कोणाकोणाशी सामान्य आहे, कोणाकोणाशी विशेष आहे, ह्याच्या संकल्पना सुरू होतात. शतावरीचा स्वतःचा गुणसंग्रह समजून घ्या. शतावरी ही मूत्रल आहे, शतावरी पित्तशामक आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या शतावरीच्या ठरल्या. त्याच्यानंतर ती ग्रीष्मात वापरायला सुरुवात केली. पाऊस सुरू झाल्यानंतर शतावरी विड्रॉ व्हायला पाहिजे, नाहीतर रात्री मूत्रप्रवृत्ती सुरू होते. म्हणजे जी पहिल्यांदा इंडिकेटेड होती, अर्ह होती, ती नंतर अनर्ह झाली. बरोबर. शतावरी ही रसाचं तर्पण करण्यासाठी म्हणून वापरायची आहे. शतावरीचा काढा केव्हा वापरायचा, शतावरीचा कल्प केव्हा वापरायचा, या सगळ्या गोष्टीचं निर्धारण तुम्ही सामान्य विशेष आल्यानंतर करायला लागतं. दॅट इज थेरॅपेटिक्स. युक्ती ही तेव्हा इंट्रोड्यूस होते. त्यामुळे युक्तीचं ऑलरेडी त्याचा आरोप करून त्या द्रव्यांवरती ठेवायचे नाही डोक्यांमध्ये. म्हणजे आपल्याला अनेक ठिकाणी त्या द्रव्यांची वापर करायला आपल्याला डोकं आपलं रिकामं राहतं. इथून आता एक महत्वाचा भाग सांगतोय मी तुम्हाला. सामान्य विशेषामध्ये प्रवेश करत असताना ही एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवा. हा श्लोक जो आहे, हा श्लोकाने माझं स्वतःचे ह्याच्याकडे म्हणजे शरीराकडे बघण्याचे दृष्टिकोन फार मोठ्या प्रमाणामध्ये बदलले. शरीर दोषाणाम एकाधिष्ठानीयानाम सन्निपातः संसर्गो वा समान गुणत्वा दोषाही दूषणही समानः. बरोबर. पहिलाच जे दोन शब्द आहेत ना, तेच लक्षात ठेवा, महत्वाचे. आणि त्याचं जे खरं कन्क्लुजन आहे ते सगळ्यात शेवटी, शेवटच्या 4 शब्दांना काय आहे सिद्धांत. शरीर दोषाणाम एकाधिष्ठानीयानाम. एव्हरीथिंग इज इन वन पॉट. एव्हरीथिंग इज इन वन पॉट. एकाधिष्ठानीयानाम म्हणजे आपण शिकत असताना वात वेगळा शिकलो, पित्त वेगळा शिकलो, कफ वेगळा शिकलो, पण ते सगळं एकाच ठिकाणी असतं. ह्याचा फरक कसा पडतो ते तुम्हाला मी सांगतो. बरोबर. आपण शतावरी वेगळी शिकलो, रासना वेगळी शिकलो, विश्वा वेगळी शिकलो. बरोबर. त्यांचे व्याधीच्या दृष्टीने इंडिकेशन्स, अर्हता अनर्हता सुद्धा शिकलो. पण शतावरी किंवा विश्वा जेव्हा शरीरात प्रविष्ट होतील तेव्हा तिथे वातपित्त कफ रसापासून शुक्रापर्यंत आणि सर्व उपधातू, सर्व मल उपस्थित आहे. त्यामुळे शतावरीचा रसावरचा गुण, कफावरचा कार्य, पित्तावरचं कार्य, या सगळ्यांचा एकत्रित एका वेळेस विचार अपेक्षित आहे. एका वेळेस विचार अपेक्षित आहे. त्यामुळे सामान्य विशेष हा आपण जरी खूप विचार करून असं दिलं की नाही, पित्त कमी करणं आवश्यक आहे, त्यामुळे आपण शतावरी देऊयात. बरोबर. आणि तो जर का प्रमेही रुग्ण आहे किंवा तो जर का स्थूल रुग्ण आहे तर ती शतावरी पित्त नक्की कमी करणार, त्याच्याबरोबर मूत्रक्लेद वाढवणार, तसंच त्याच्याबरोबर त्या रुग्णाचं वजनही वाढवणार. म्हणजे पित्त कमी करण्याचा उद्देश चुकला का नाही, बरोबर आहे. पण आपल्याला जेव्हा जेव्हा औषध लिहायचं असतं तेव्हा काय भान पाहिजे. शरीर दोषाणाम एकाधिष्ठानीयानाम.
एकत्रितच ते सगळे उपस्थित असतात. त्यामुळं कायम दोषाही दूषणही समानः, तसंच दूषण हा हेतू आहे. जसं हेतू काम करतो तसंच औषध काम करतो, तसंच आहार काम करतो. त्यांची जी काही कामं घडणार आहे ती रसपंचकाच्या आधारेच आहेत, त्याला वगळून नाहीच आहेत. त्यामुळं कायम एकाच ठिकाणी एकाच वेळेस सगळ्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे जे काही औषध, आहार, पथ्य, अपथ्य जे तुम्ही सांगणार ते सगळ्यांवरती एका वेळेस काम होणार, करायला करणार. बरोबर. ह्याचं भान सामान्य विशेषामध्ये असणं, हेच हीच गोष्ट वैद्याचं वैद्यत्व आहे. वैद्याची युक्ती कुठे परीक्षा घेते? इथे घेते. हे सगळं दोष दूष्य जो आहे हा सगळ्याचा एकत्रित स्टेटस समजणं आणि त्याच्यानुसार प्रिसाईज रिक्वायरमेंट फिल्टर डाऊन करणं आणि त्याच्यानुसार परत एक्सपांड करून तुम्ही त्याचं उपक्रम निर्धारण आणि द्रव्य निर्धारण आणि प्रिस्क्रिप्शन लिहिणं, असं खूप वेळा त्यामुळं करायला लागतं. की आहारातनं रूक्षण करतो आपण आणि औषधातनं स्नेहन करतो. आपण कधी कधी दीपन देतो औषधातनं आणि आहारातनं मात्र ब्रुहण देतो. ही जी गोष्ट आहे ही गोष्टच युक्ती आहे. स्टेटस समजून त्या स्टेटसला आवश्यक असलेल्या अशा कर्माचं निर्धारण करणं. जे मगाशी तुम्हाला म्हणलं की विचार करताना असं खूप वाटत असतं की द्रव्य सामान्य महत्वाचं, कर्म सामान्य कुठे महत्वाचं? द्रव्य विशेष महत्वाचा, कर्म विशेष कुठे महत्वाचा? जर का कर्माचंच निर्धारण करायचं असेल तर कर्माकडेच लक्ष ठेवायला, कर्माच्या आधारेच गोष्टींचं निर्धारण ठरवायला. बरोबर. तर मला असं वाटत नाही की युजीला कोणीही कर्म सामान्याला किंवा कर्म विशेषाला काहीतरी महत्व दिलं असेल कधी. ऑब्वियस धरून पुढे सरकतात की हा हे आहे ना, असं लिहायचं असतं मग. बरोबर. पुढे सर, हे सामान्य काम कसं करतं शरीरामध्ये हे सगळं विस्ताराने चरक शारीरस्थान 6 मध्ये आहे. ज्यांच्याकडे ग्रंथ असतील त्यांनी सरळ सरळ खरं तर हे मूळ श्लोक समोर ठेवा. हा श्लोक तुमच्या समोर डिस्प्ले मी केलेला आहे इथे. यदा हि अस्मिन् शरीरे धातोवो वैषम्यम आपद्यते तदा क्लेशम विनाशम वा प्राप्नोति वैषम्य गमनम हि पुनः धातूनां वृद्धिरासगमनम अकार्त्स्येन प्रकृत्याच. यदा हि अस्मिन् शरीरे, या शरीरामध्ये धातवो वैषम्यम आपद्यते, वैषम्यला प्राप्त होतात, तदा क्लेशम वा विनाशम वा प्राप्नोति, किंवा त्याला थोडंसं दुखवलं जातं किंवा त्याचा पूर्ण नाश होतो. वैषम्य गमनम ही पुन्हा धातूनाम, वैषम्य गमनम ही पुन्हा धातूनां वृद्धिरासगमनम अकार्त्स्येन प्रकृत्याच. वृद्धिरासगमनम अकार्त्स्येन म्हणजे पूर्णतः, कार्त्स्येन अकार्त्स्येन पूर्णतः नसणे. बरोबर. प्रकृत्याच नैसर्गिकरित्याने सुद्धा. बरोबर. म्हणजे कधी कधी पूर्णतः असतं, कधी कधी अंशतः असतं. वैषम्याचे लेवल्स धातू वैषम्याचे हे भिन्न भिन्न स्तर आहे. बरोबर. हा शब्दाचा पुढचा हा श्लोकातला जो आहे हा महत्वाचा. यौगपद्येन तु विरोधिकानां धातूनां वृद्धिरासौ भवतः यदि यस्य धातोः वृद्धिकरं तत् ततो विपरीत गुणस्य धातोः प्रत्यवायकरं संपद्यते. यौगपद्येन, युगपत, ऍट अ टाइम, ऍट सेम इन्स्टन्स. म्हणून मगाशी म्हणलं तुम्हाला काय, शरीरदानाम दोषाणाम एकाधिष्ठानीयाना, कारण एकाच ठिकाणी आहेत ते, एकाच शरीरात आहेत, एकाच रसाने त्यांचं तर्पण होणार आहे. बरोबर. त्या एकाच पूल मधून त्यांच्याकडे सगळं जे काही खले कपोत असेल किंवा केदार कुल्ल्या असेल कशाने जाणार आहे, जे काही कशा जाणार आहेत
पण तो एकच मटेरियल, एकच गोष्ट जाणार आहे. त्यामुळं यौगपद्येन तू विरोधिकानाम धातूनाम वृद्धिरासौ भवतः. विरुद्ध विरुद्ध धातूंचं वृद्धी आणि ऱ्हास एकाच वेळेस घडतो. एकाच वेळेस ते पित्त कमी करेल आणि एकाच वेळेस ते कफ वाढवणार आहे. दूध पिल्यानंतर एकाच वेळेस पित्त कमी करेल आणि एकाच वेळेस ते कफवृद्धीकडे जाणार आहे. बरोबर. एकाच वेळेस दूध अग्निसाध करणार आहे, पित्त कमी करणार आहे, रसाचं तर्पण करणार आहे, शुक्राची वृद्धी करणार आहे, मांसाचं तर्पण करणार आहे, मलाचं अनुलोमन करणार आहे, पित्ताचं अनुलोमन करणार आहे. कळतं तुम्हाला? हा एवढा सगळा हा कॅनव्हास आहे आणि ह्या सगळ्याचं उपस्थिती डोक्यामध्ये पाहिजे जेव्हा तुम्ही औषध लिहिणार. बरोबर. यदि यस्य धातोः वृद्धिकरं तत्ततो विपरीत गुणस्य धातोः प्रत्यवायकरं. प्रत्यवायकरं क्षयकरं, ऱ्हासकरं. बरोबर. म्हणजे यदि यस्य धातोः, कुठल्या धातूचं? समान गुणस्य धातोः वृद्धिकरं विपरीत गुणस्य प्रत्यवायकरं. बरोबर ना? तदेव तस्मात् भेषजे सम्यक् अवचार्यमाणं युगपत् न्यूनातिरिक्तानां धातूनां साम्यकरं भवति, अधिकम् अपकर्षयति, न्यूनम् आप्यायति. एतावद् एव हि भेषज्यं भेषज्य प्रयोगे फलम् इष्टं स्वस्थवृत्तानुष्ठाने च यावत् धातूनां साम्यं स्यात्. बरोबर. त्याचा अर्थ सांगतो. तदेव, तेच, भेषजम, तस्मात भेषजे, सम्यक अवचार्यमाणम, सम्यक दिलं गेलं तर, युगपत, योग्य पद्धतीने, न्यूनातिरिक्तानाम धातूनाम साम्यकरम भवति. न्यून असलेल्यांचं वाढ करणं, अतिरिक्त असलेल्यांचा क्षय करणं, असं करून धातूंचं साम्यकरम भवति. बरोबर. म्हणजे दूध चांगलं आहे, पित्त कमी करणार आहे, म्हणून किती प्यावं? पित्त कमी झालं, पण त्याच्याबरोबर अग्नी पण कमी झाला. बरोबर. ही परिस्थिती निर्माण होते. बरोबर. हा त्यातला समजण्याचा भाग. त्यामुळे न्यूनातिरिक्तानाम, त्यामुळे त्याची मात्रा निर्धारण, मात्रा कालाश्रया युक्ती अत्यंत महत्वाची गोष्ट. कारण मात्रा निर्धारण, तुम्हाला जे काही औषध वापरायचं आहे त्याचं मात्रा निर्धारणाचा कस असतो. तुम्हाला गुण वापरायचे आहेत, लक्षात ठेवा. द्रव्य उचलत असताना मी त्रिभुवन कीर्ती वापरायची आहे. त्रिभुवन कीर्तीचं औष्ण्य किती आहे तुम्हाला माहिती पाहिजे. शरीराची गरज किती आहे तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. त्याचं वय काय, बल काय, काल कुठला. कफाने थपथपलेला आहे तर 2 त्रिभुवन कीर्ती. शीत ऋतू आहे, 2 त्रिभुवन कीर्ती 3दा द्या, काही प्रश्न नाहीये. बरोबर. पण बालक आहे, गर्भिणी आहे, ग्रीष्म ऋतू आहे, तात्कालिकच हेतू आहे. एसी मध्ये बसलाय, आईस्क्रीम खाल्लाय काल रात्री, त्याच्यामुळं आता थोडंसं नाक फुरफुरत आहे. यावेळेस त्रिभुवन कीर्ती हे एकच औषध तुमच्याकडे उपलब्ध आहे, असंच धरून चालत आपण. एकच औषध उपलब्ध आहे, तर ते कमी करून तूप साखरेतनं वापरणं, त्याची मात्रा 1 गोळी दिवसभरासाठी स्प्लिट करून वापरणं, या पद्धतीने जे वापरता येणं जे आहे तीच युक्ती आहे. मात्रा कालाश्रय भवती, अधिकम अपकर्षती, न्यूनम आप्यायती. एतावद एव ही भेषज प्रयोगे. हे झालं कसं? भेषज प्रयोग आहे. फलम इष्टम स्वस्थ वृत्तानुष्ठाने च, हा एक फार मोठा च त्यांनी इथे जोडलेला आहे. स्वस्थ वृत्त अनुष्ठानामध्ये सुद्धा असंच आहे. बरोबर. म्हणजे हे खूप कॉमन आहे की बाबा मी व्यायाम करतो, मग मला प्रोटीन पाहिजे, मग मी पनीर खातो, मी अंडी खातो, मी मटण खातो, मी चिकन खातो. बरं का,
त्यामुळं पाव किलो पनीर खाणारे माणसं माझ्याकडे आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. आणि 100 ग्रॅम चिकन दिवसातनं रोज एकदा खाल्लं गेलं पाहिजे असं महिना महिना केलेले लोक सुद्धा आहेत. बरोबर. आणि हा पेशंट जो बरा झाला होता अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस मधनं, त्याला मी पूर्ण बाहेर काढल्यानंतर 8 वर्षांनी आता तो परत आला की सगळं अंग आखडलेलं आहे. आणि त्याचा आता पोटली करून सुद्धा पटकन सुटत नाही. त्याने मला फोटो दाखवले त्याचे. 6 पॅक ऍप आहेत त्याचे. बरं का, मी म्हणलं आत्ता आहेत का रे? नाही येत आता, कारण आता असं हात करून शर्ट वर करून ऍप सुद्धा दाखवता येत नाही त्याला. कारण हा हातच हलत नाही, इतका स्टिफनेस आहे. आणि तेव्हाचा आहार त्यांनी जो हिस्ट्रीमध्ये लिहिलेला आहे, 100 ग्रॅम मटण किंवा चिकन, आणि दिवसातनं आणि आठवड्यातनं 2दा पनीर, 150 ग्रॅम. म्हणजे हे लक्षात ठेवा, स्वस्थ वृत्तानुष्ठानेच, म्हणजे हे दिस इज नॉट ओनली फॉर भैषज्य प्रयोगे. स्वस्थ वृत्ताचं निर्धारण करत असताना सुद्धा हीच गोष्ट अपेक्षित आहे. त्यामुळं मगाशी जी तुम्हाला मी म्हणालो, ती स्लाइड मी परत आणतो. म्हणजे मला काय म्हणायचं, हे बघ, आयडेंटिटी. पनीरला पनीरचे गुण आहेत, मटणाला मटणाचे गुण आहेत. ते किती खावे, किती सामान्य विशेषाने वापरावे, अग्नी किती तुमचा पचवायचा, या सगळ्याचा विचार केल्यानंतर ती पनीरची आणि त्या चिकनची, त्या मटणाची थोडीच चूक आहे. हा त्याचा योजनेमधला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे योजनेचा जो मूलभूत भाग आहे तो सामान्य विशेष आहे. रिस्ट्रिक्शन दिलं जातं पहिले. हो, लिहून लिहून दिलं जातं ही गोष्ट. बरोबर. त्यामुळं मी जिमला जाणाऱ्या माणसांना हे सांगतो की तुम्ही जिमला जा आणि ते इन्स्ट्रक्टर कडनं कशा व्यायाम करायचे ते शिका. तो डाएट बद्दल बोलायला लागला की सांगायचं की हो हो बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी असं करणार नाही. एवढं स्पष्ट त्याला सांगा. स्वस्था हि अपि धातूनां साम्यानुग्रहार्थम एव कुशला रसगुणान आहार विकाराश्च पर्यायेण शन्ति उपायम उपयोक्तुम सात्म्य समाज्ञातान. सात्म्य, अजून एक भाग त्याने परत त्यामध्ये ऍड केला. सामान्य विशेष ऍड करत असताना ही गोष्ट का ऍड होते? लोकपुरुष साम्य सिद्धांतामध्ये बाहेरच्या आणि आतल्यामध्ये फरक काय पडतो? आतला जिवंत आहे, लोक हा जिवंत आहे. त्यामुळे सात्म्य समाज्ञातान, ज्याला मांसाहाराची सवय नाही त्याला मांसाने वजन वाढवण्याचा प्रयत्न करू नये. ही गोष्ट सात्म्याशी संबंधित आहे. बरोबर. त्यामुळे सात्म्य समाज्ञातान असलेली जी कुशल व्यक्ती आहे त्यांनी रस गुणान आहार विकाराश्च पर्याय, ह्याच्यातल्या जे काही आहेत ते योग्य योग्य पर्याय वापरावेत आणि त्यांची योजना करा. बरोबर. आपण पुढे जाऊयात, संपणार नाही आज. धातवः पुनः शारीराः समानगुणैः समानगुणभूयिष्ठैर्वा अपि आहार विकारैः अभ्यस्यमानैः. हा शब्द परत त्यातला महत्वाचा आहे बरं का. ह्याच्याकडे लक्ष नक्की द्या. बघाच्या शब्दामध्ये कुठला होता? सात्म्य समाज्ञातान. बरोबर आहे. आता कुठला शब्द आहे इथला? अभ्यस्यमानैः वृद्धिं प्राप्नुवन्ति ह्रासं तु विपरीत गुणैः विपरीत गुणभूयिष्ठैर्वा अपि आहारैः परत अभ्यस्यमानैः. बरोबर. म्हणजे चमत्काराची अपेक्षा करणं नाहीये ह्याच्यात. तूप खाऊन रूप बघायचं नाहीये. बरोबर. अभ्यस्यमानैः, सामान्य विशेषाचे काय क्लॉजेस निर्माण झाले लक्षात घ्या. एक सामान्य विशेष आयडेंटिटी क्रिएट झाल्यानंतर युक्ती वापरून ठरवायची आहे. सातव्याच्या विचारांनी ठेवली पाहिजे. आणि तिसरा फॅक्टर आता ऍड झाला, अभ्यस्यमानैः. बरोबर. हाच रेफरन्स असाच परत चरक विमानस्थान 1 मध्ये आहे.
तैल, मधु, बरोबर, आणि घृत हे कसे वात पित्त कफ कमी करतात? अभ्यस्यमानैः. चरक विमानस्थान 1 मध्ये नंतर हा रेफरन्स तुम्ही काढून वाचा. त्यामुळे समान गुणैः, समान गुण भूयिष्ठैर्वा, म्हणजे इथं त्यांनी सरळ बघायची जे तुम्हाला म्हणलं की पूर्ण सामान्य, पार्शल सामान्य हा शब्द नका वापरू, स्वीकारू नका टेक्निकॅलिटीमध्ये नसेल तर. पण व्यवहारतः समान गुण असणं आणि समान गुण भूयिष्ठ असणं अशा संकल्पना अस्तित्वात आहेत आणि तशा त्या उचलून वापरायला लागतात. बरोबर. त्यामुळे तिसरी गोष्ट सामान्यमध्ये काय ऍड झाली? अभ्यस्यमानही, सात्मेही, आणि युक्तीनेच ते ठरवायचंय आपल्याला. बरोबर. हा श्लोक सुद्धा परत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी वाचलेला आहे. कोणी युजीचे जॉईन झालेले असतील तर त्यांनी हा श्लोक नक्की बघा, बरं का. हा श्लोक डिटेल्समध्ये वाचा, कारण हा सगळा मी इथे एक्सप्लेन करणार नाही. ह्याच्यामधला सुद्धा परत दुसरी ह्याच्यामधला जो शब्द आहे ते सुद्धा माझा वेग आहे, तो वेग अवरोध करता येत नाही, त्यामुळे मी परत सांगतोच तरी सुद्धा. शरीर धातू गुणाः संख्या सामर्थ्य कराः भवती, हा शब्द बघा कसा वापरलाय तो. म्हणजे मला थोडंसं पाणी. जामनगरला असताना एक असा एक काही गोष्टी काढण्याचा प्रयत्न केला होता की चरक संहिता मध्ये अग्निवेश तंत्राचं प्रतिसंस्करण केलेलं आहे. दृढबलाने काय संपुरित केलंय ते त्यांनी सांगितलं, बरोबर. पण मूळ अग्निवेश तंत्र त्याच्या बरोबरीने सुद्धा कित्येक काळ चालूच होता. चरक संहिता अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा अग्निवेश तंत्राचा ऱ्हास झालेला नव्हता किंवा अनुपलब्ध नव्हती, त्याच्या बरोबरीने तो कित्येक काळ पॅरलल चाललेला आहे. तर अग्निवेश तंत्रातलं मूळ काय आलं, चरकाने काय लिहिलं आणि दृढबलाने काय संपुरित केलं, हे आपल्याला वेगवेगळं काढता आलं पाहिजे का, आलं तर किती मदत होईल वगैरे वगैरे असे विचार तेव्हाचे होते. पण हे जे अशी काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी चरक संहिता, सुश्रुत संहिता, चरक सुश्रुत मेन जे आहेत ते स्मृती पिरियडचे आहेत. आणि काही शब्द स्मृती पिरियड मधले नाही आहेत आणि आता तर ते वापरलेच जात नाहीत. त्याच्यामधला हा शब्द आहे संख्या सामर्थ्य करा भवती. संख्या हा उपनिषदातला वेदांच्या साईडचा जाणारा शब्द आहे. संख्या सामर्थ्य करा भवती, तत्र इमे शरीर धातू गुणा संख्या सामर्थ्य करा भवती. त्या शब्दाचा लक्षात ठेवा, अर्थच लागणार नाही आत्ताच्या पद्धतीने आपण विचार केला. संख्या सम्यक आख्याथन सामर्थ्य करा भवती, दॅट इज संख्या. शरीर धातू गुणांना सम्यक पूर्णतः सांगण्याचं सामर्थ्य कर असलेले हे गुण आहेत. कोण? विंशती. म्हणून खाली आता त्यांनी 20 गुण दिलेले आहेत. त्यामुळे ह्याला शारीर गुण असा शब्द जो वापरलेला आहे हेमाद्रीने, त्याचा हा बेस आहे. कळलं का? शरीर धातू गुणा हा संख्या सामर्थ्य करा भवती, म्हणून हे खाली 20 गुण दिलेले आहेत. तेषु ये गुरवः ते गुरुभिः आहार विकार गुणैः अभ्यस्यमानैः आप्यायन्ते. त्याचा अभ्यास केला की त्या गुणाने शरीरामधले ते गुण वाढतात. बरोबर. गुण वाढतात, द्रव्य नाही वाढत का? गुणांचा आधार काय? म्हणजे असं एक, आज सकाळीच माझं, आज कालच बोललो ना माझं सत्यमेधस्थ झालं त्याबद्दल. गुणाने वृद्धी होते, द्रव्याने वृद्धी होत नाही, बरं का. अशा पद्धतीने गुणाने वृद्धी होते, द्रव्याने वृद्धी होत नाही असं म्हणणं हे खूप स्पेसिफिक पद्धतीने सिद्ध करायला आहे. गुणांचा आधार द्रव्यच आहे.
त्यामुळे गुणांची उपस्थिती जर का आपण प्रोव्हाइड केली शरीराला तर त्याच्या बरोबरीने द्रव्याची उपस्थिती प्रोव्हाइड होते बाय डिफॉल्ट. मी उचलून पुडीमध्ये घालून उष्ण गुण देऊ शकत नाही, मला द्रव्याचा आधार घ्यायला. बरोबर. तेव्हा गुणतः वृद्धी आणि द्रव्यतः वृद्धी हा लिक्विड अँड सॉलिड स्टेट यासाठी थोडाफार वापरता येतो, प्रत्येक ठिकाणी ह्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे सामान्यतः काय लागू असलेला नियम आहे, गुणतः जे वाढणार ते द्रव्यतः वाढणार. त्यामुळं गुरवः ते गुरुभिः आहार विकार गुणैः अभ्यस्यमानैः आप्यायन्ते. बरोबर. तसंच लघुला आहे, तसंच तुम्ही उष्णला स्निग्धला समजून घ्या. आणि परत शेवटचा शब्द काय दिलाय, विपर्ययात ऱ्हासा. विपर्ययात ऱ्हासा म्हणजे विपरीत गुणैः अभ्यस्यमानैः ऱ्हासयन्ते. बरोबर. असा आपला समजण्याचा शब्द आहे. आता हे लक्षात घ्या, आता इथं वाचत असताना काय सेन्स गेला तुमचा. गुरवः ते गुरुभिः आहार विकार गुणैः अभ्यस्यमानैः आप्यायन्ते लघु गुणः रसन्ति. हे तिथं त्यांनी दिलं आहे, लघवश्च रसन्ति. कारण काय युगपत आहे, त्यामुळं चरक हे स्पष्ट सांगतो की हे लक्षात ठेवा, युगपत आहे. यू शुड नो इट. त्यामुळं स्थूलाच्या चिकित्सेमध्ये जेव्हा तुम्ही अग्नी मंद करायला गुरुगुण देता तेव्हा त्याचं तुम्ही ग्रहण करता, असं नाही व्हायला पाहिजे. यासाठी गुरु असलेलं वृक्ष वापरायला. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते अग्नीला मंद करेल आणि स्नेहाला सुद्धा बाहेर काढेल. ही गोष्ट एकत्रित वापरायला. पुढे जाऊयात. तसंच तस्मात मांसम आप्यायते मांसेन भूयस्तरतमम अन्येभ्यः धातुभ्यः शरीर धातुभ्यः तथा लोहितम लोहितेन मेदो मेधसा वसा वसया अस्थि अस्नाम वगैरे 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 वगैरे. हा सगळा श्लोक सगळ्यांना पुढे माहिती आहे. पुढे जाऊयात. यत्र तु एवं लक्षणेन सामान्येन सामान्यवताम आहार विकाराणाम असान्निध्यम स्यात्. असं जर का होत नसेल तर सामान्यवता म्हणजे पूर्णतः सामान्य असलेलं, म्हणजे वसा प्यायला दिली. बरोबर. मूत्रवृद्ध करण्यासाठी मूत्र प्यायला दिलं, पुरुष वाढण्यासाठी पुरुष खायला दिलं, असं होऊ शकत नाही. बरोबर ना. सन्निहितानाम तुम्हाला ते मिळत नाही, असान्निध्यम स्यात् किंवा उपलब्ध होत नाही. बरोबर. अपि अयुक्तत्वात न उपयोगो कारण वापरता येत नाही. घृणीत्वात अन्यस्मात्वाकार घृणेमुळं किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे सच धातुभिः अभिवर्धयितव्यः स्यात् तस्य ये समान गुणाः स्युः आहार विकाराः असेव्याश्च. बरोबर. जे सामान्य आहेत त्यांनी ते वापरायचे आणि जे विशेष ऱ्हास करायचा असेल तर विशेष वापरायचे. अशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही वापरल्या पाहिजेत. ह्याचा अर्थ तुम्ही एकदा परत श्लोक हे तुम्हाला रेफरन्सेस दिलेले आहेत, शांतपणे बसून हे रेफरन्सेस वाचून त्याचा अजून एक अर्थ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे वापरलेला इथला महत्वाचा शब्द मला तुम्हाला काय एम्फसाइज करायचा आहे तो हा शब्द आहे याच्यातला. मी त्याला पॉइंटेड करून दाखवतो. समान गुण भूयिष्ठानाम अन्य प्रकृतीनाम अन्य प्रकृतीनाम अपि. हे जे सगळं तिथलं आलेल्या आहेत ना, हे सगळे म्हणजे गुण 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 गुण. कारण गुण हेच पोटेन्शियल आहे. गुण हेच पोटेन्शियल आहे. गुण इज अ पोटेन्शियल टू वर्क. ह्याचाच अर्थ दिलेला आहे इथे. ही स्लाइड मुद्दामून इथे ठेवतो मी, नंतर तुम्हाला अर्थासाठी ही स्लाइड परत आणून तुम्ही वाचू शकता. अर्थ याचा मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळं महत्वाचा जो पॉइंट मी सांगितला तो इथे आहे, समान गुण भूयिष्ठा. ह्याचा वापर जास्तीत जास्त करायला लागतो.
हा व्यवहार अशा पद्धतीने जास्त चालतो. पुढे जाऊया. शुक्रक्षय, जशा पद्धतीने द्रव्यांचा वापर कसा करावा कसा सांगणारा हा श्लोक येतो. हे अर्थ फक्त मी स्लाइड्स आणतो, तुम्ही नंतर पॉज करून तुम्ही पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पाठवण्याची व्यवस्था करता येईल ना. हा व्हिडिओ पाठवण्याची व्यवस्था करता येणार ना. पित्तक्षय, श्लेष्मक्षय हे सगळं तुम्ही एकदा परत बघा. मला शेवटचा मुद्दा सांगायचा आहे याच्यातला. इथं त्यांनी काय सांगितलं बघा. इति सर्व धातूनां एकैकशो अतिदेशतश्च वृद्धिरासकराणि व्याख्यातानि भवन्ति. इथं माझं सर्व धातूंचं एकदेशाने किंवा अतिदेशाने, ही तंत्रयुक्ती तुम्हाला आठवत असतील फर्स्ट इयरचं चुकून माकून तर, बरोबर. एकदेशाने अतिदेशाने वृद्धिरासकराणि व्याख्यातानि भवन्ति सांगून झालं, बरोबर. हा एक महत्वाचा श्लोक आहे पुढचा, 12. कार्त्स्नेन शरीर वृद्धी करास्तु इमे भावा भवन्ति. बरोबर. हा सगळ्यांनी नक्की वाचलेला श्लोक असणार आहे. ज्यांचं ज्यांचं BMS ग्रॅज्युएट झालेलं आहे त्यांनी तर नक्कीच, पण फर्स्ट इयरलाच हा विषय येतो. शरीर वृद्धी करस्तु इमे भावा भवन्ति तद यथा कालयोगः स्वभाव संसिद्धिः आहार सौष्ठवम अभिघातश्च इति. बरोबर. या सगळे मुद्दे एकत्रित आल्यानंतर ह्याचा काय झाला. प्रॉपर ऑपरेशन ऑफ काल, नॅचरल परफेक्शन ऑफ स्वभाव, एक्सलन्स ऑफ आहार अँड ॲब्सलन्स ऑफ विघात आर द कॉजेस ऑफ increment in the body. It means these are the causes for the decrease in the body. कारण हे दोन्ही एकामेकालाच कायम स्टिक आहेत, बरोबर. म्हणजे सामान्य विशेष सिद्धांत काम करायचा असेल, त्याच्याकडनं काम करवून घ्यायचं असेल तर तुम्हाला सामान्य विशेष वापरत असताना मगाशी तुम्हाला 3 मुद्दे मी सांगितले, त्याच्या बरोबरीने हे जे मुद्दे सांगितलेले आहेत, कालयोग, स्वभाव संसिद्धी, आहार सौष्ठव आणि अविघात, ह्याचा विचार अपरिहार्य आहे. त्यातले एक एक मुद्दे क्लिनिकल साईडने आपण कसे होतात, कशा पद्धतीने अप्लाय होतात ते बघूया. प्रॉपर इन्फ्लुएन्स और कंजंक्शन ऑफ काल, बरोबर. बॉडी फॉलोज द लॉ ऑफ काल. त्यामुळं चाइल्ड कॅनॉट डेव्हलप बियर्ड, मॅच्युअर शुक्रधातू, ऍडल्ट स्ट्रेंथ बिफोर द अप्रोप्रिएट काल अराइव्स. तुम्ही 1 वर्षाच्या बाळाला काय खायला घालायचंय ते खायला घाला, त्याला किती माश देणार आहात ते द्या. 2 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ आहे, त्याला अश्वगंधा खायला घाला, त्याच्या डोक्यावरती भरपूर चंपी करून भृंगराज थापा, नाही का. इथे सुद्धा भरपूर तुम्ही त्याला भृंगराज लावा, त्याला दाढी येणार नाहीये, बरोबर ना. त्यामुळे काल ही गोष्ट प्रत्येकाची निर्धारित आहे. त्यामुळे सामान्य विशेष हॅज सम क्लॉजेस टू ऍक्ट. त्यातला एक मोठा भाग आहे कालयोग, करेक्ट. फ्रॅक्चर हिलिंग. आफ्टर अ फ्रॅक्चर प्रॉपर ट्रीटमेंट इज गिवन, गुड फूड इज गिवन, स्टील हिलिंग रिक्वायर्स टाइम. 80 वर्षाच्या म्हातारामध्ये झालेला फ्रॅक्चर आणि 10 वर्षाच्या बाळामध्ये झालेलं फ्रॅक्चर, ह्याच्यामध्ये फरक पडणारच आहे. काल इज गोइंग टू रूल देअर. तुम्ही पद्म खायला घाला, त्याला सोनं खायला घाला, त्याला डिंक खायला घाला, तो यू कॅन डू युअर जॉब, बट काल इज गोइंग टू डू इट्स जॉब. त्यामुळे सामान्य विशेषाला क्लॉजेस आहेत कालयोग. प्रेग्नन्सी, गर्भपाल रस पहिल्या महिन्यापासून खायला घाला, दुसऱ्या महिन्यात डिलिव्हरी होईल, शक्यता नाहीये सगळं घडण्याची. 9 महिने लागणार आहेत हे निर्धारित आहे.
बरोबर आहे. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टीत फिटच रिक्वायर्स 9 मार्क्स असं त्यातलं निर्धारित असलेली गोष्ट आहे. त्यातलं काही जरी जो काय त्याला स्पॅन कमी जास्त जो काय होणार आहे त्याला प्रत्येकाला छोटा स्पॅन आहे. त्याच्यामध्ये जे काही कमी होणार आहे ते होणार. स्वभाव संसिद्धी, नॅचरल अकम्प्लिशमेंट थ्रू इनहरंट नेचर. स्वभावतः नो एक्सटर्नल इंटरव्हेन्शन इज रिक्वायर्ड. बॉडी possesses inherent intelligence. हेअर ग्रोथ, बरोबर. म्हणजे डोक्यावरच्या केसांनी किती वाढावे आणि दाढीच्या केसांनी किती वाढावं निर्धारण आहे, नाही का. डोक्यावरच्या केसांची वेणी घालता येईल, पण काय कित्येक जणांच्या दाढीचे केस किती वाढतात, टर्म्सच्या वरती जात नाही. त्यांची वेणी घालता येत नाही, त्याला किती तुम्ही भृंगराज लावा, ब्राह्मी लावा, मांसी लावा, नाही का. वुंड हिलिंग, वेन वुंड इज क्लीन्ड अँड प्रोटेक्टेड. शरीराला फक्त तुम्हाला ॲलोपॅथीचं वुंड हिलिंग कसं आहे, स्वभाव संसिद्धी नाही आहे. ऍक्टिव्ह वुंड हिलिंगच नाही आहे ॲलोपॅथीमध्ये. ॲलोपॅथी मधली वुंड हिलिंग ही फक्त तुम्ही स्वच्छ ठेवा, ते स्वतःच स्वतः भरून येतं, बरोबर. आपण ऍक्टिव्हली त्याला भरून आणू शकतो. नाचं पण तसं. हो, बघण्याचं सुद्धा आपण ऍक्टिव्हली करू शकतो. काहीतरी ऍक्टिव्हेशन त्याच्यामध्ये करण्याची शक्यता राहते. टूथ इरप्शन्स, दुसऱ्यांदा दात पडले की तिसऱ्यांदा स्वतःहून येणार नाही, बरोबर. आणि एकदा नक्की पडणं, हे स्वभाव संसिद्धी आहे, बरोबर. दुधाचे दात माझ्या बाळाचे खूप चांगले आहेत, ते पडू नयेत म्हणून तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी सुद्धा नवीन दात येणार, पहिला दात वाटलाच आहे तसा राहील, बरोबर. स्वभाव संसिद्धी आहे. आहार सौष्ठव, बरोबर. इवन वेन काल अँड स्वभाव आर फंक्शनिंग प्रॉपरली, पुअर आहार लीड्स टू डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट. सध्या सगळा एम्फोसिस ह्याच्यावरती आहे, बरोबर. फक्त आहार सौष्ठवाकडे बघितलं जातं, बरोबर. स्वभाव संसिद्धीमध्ये अजून एक भाग आहे. नॅचरलीच काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने ज्या असतात बीजाच्या, म्हणजे पंजाब्याचं शरीराचे फ्रेमवर्क किती असावी, महाराष्ट्रीयन शरीराची फ्रेमवर्क किती असावी, रशियन शरीराची फ्रेमवर्क किती असावी, या प्रत्येकामध्ये फरक आहे, बरोबर आहे. चिकबोन माझा चांगला वरती आला पाहिजे, त्यासाठी कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरी सुद्धा फरक पडणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर. आहार सौष्ठव, त्यामुळं आहार सौष्ठवाला अवस्था आहे रिकव्हरिंग आफ्टर इलनेस. पेशंट यायला सुरुवात झाली. ज्वरामध्ये कितीही चांगलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी सौष्ठव आहाराचा कशामध्ये आहे, युष्मंडा पेया ह्याच्यामध्येच आहे. तेच त्या अवस्थेमध्ये दिले गेले पाहिजे. आहार सौष्ठव बल चांगलं आलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जर का मांसाहार दिला गेला पटकन बल यावं यासाठी, तर ते चालणार नाही, तिथे गुरु आहार चालणार नाही, बरोबर. त्यामुळे ज्वरामध्ये युष्मंड पेया विलेपी हा जो संश्लेषण क्रम आहे, लघु आहार आहे, मांस रस आहे, त्याच्याने रिकव्हरी फास्ट होणार आहे. त्याच्यानंतर ऍब्सेन्स ऑफ ऑब्स्ट्रक्शन, अविघातश्च, चौथा मुद्दा. ऍब्सेन्स ऑफ ऑब्स्ट्रक्शन, डिस्टर्बन्स, काल इज अप्रोप्रिएट, स्वभाव इज फंक्शनिंग, आहार इज एक्सलंट, बरोबर. बट डेव्हलपमेंट फेल्स इफ ऑब्स्ट्रक्शन इज प्रेझेंट. हे बघ, त्या गाईच्या समोर चांगला हिरवागार चारा ठेवलेला आहे, बरोबर आहे. त्या गाईच्या समोर नाही, शेळीच्या समोर, बरोबर आहे. पण त्याच्याबरोबरीने एक वाघ पण ठेवलेला आहे, बरोबर.
तिला भरपूर खायला दिलंय, चांगलं चांगलं खायला दिलंय भरपूर, पण सगळ्या तिच्या हाडं दिसत आहेत. अविघातश्च. कुठलाही विरोधी करणारा त्यामुळे हा विरोधी करणारा तिथे कारण आहे, स्वच्छ स्पष्ट. बरोबर. त्यामुळे विरोधी कारणांची अस्तित्व असणं ही गोष्ट खूप व्यवहार का दिसतात. कशा पद्धतीने? अ पर्सन कन्झ्युम्स एक्सलंट फूड, पण त्याला क्रॉनिक जीर्णग्रहणी आहे, जीर्णकृमीचा त्रास आहे, तर काय होतं? विघात उपस्थित आहे, त्याचं वजन भारवृद्धी होणार नाही. पर्सन टेक्स एक्सलंट फूड, स्लीप्स व्हेरी लेटली, सफर्स क्रॉनिक स्ट्रेस. सध्या आपल्याकडे एक शिरोधारेसाठी पेशंट येतात. दिवसभर 14 तास काम करून शिरोधारेसाठी ठरलेल्या वेळापेक्षा 1 तास उशिरा येतात अजूनही. त्यांचं डोकं शांत आणि स्थिर कसं करावं? त्यामुळं उत्तम आहार घेतल्यानंतर जर का झोप कमी असेल तर भारवृद्धी होणं शक्य नाही. भरपूर व्यायाम केल्यानंतर आहार व्यवस्थित घेतला नाही तर भारवृद्धी होणं शक्य नाही. उत्तम व्यायाम केला, उत्तम आहार घेतला, पण उत्तम निद्रा घेतली नाही तरीही भारवृद्धी होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला एक वेगवेगळ्या विघाताची उपस्थिती त्या ठिकाणी असते. बरोबर? त्यामुळं हे चारही क्लॉजेस, शरीर वृद्धी करास्तु इमे भावा भवंती, ह्याच्या आधारे सामान्य विशेषाचं नियंत्रण होतं. सामान्य विशेषाचं निर्धारण करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे थेरॅपेटिक्स लिहित असताना किंवा पथ्यापथ्य लिहित असताना बिनचूक ते लिहिणं शक्य राहतं. मला वाटतं आपण इथे थांबूयात. हा श्लोक सुद्धा अविरुद्ध असणं हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. हा मगाशी येऊन गेलेला आहे सातम्यामध्ये. तेव्हा सामान्य विशेष हा सिद्धांत व्यवहारात आणत असताना पहिले सांगितलेले 3 मुद्दे आणि हे नंतर सांगितलेले 4 मुद्दे, या सगळ्यांचं एकत्रित भान पाहिजे. म्हणजे आपल्याला सामान्य विशेष जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येतात. याच्याबद्दल काही शंका असतील कोणाच्या? अशी शोधन चिकित्सेमध्ये सामान्य विशेष कसं अप्लाय करतात किंवा काय असं, तर तिथे सुद्धा आपल्याला जेव्हा आपण दोषांचं निर्हरण करतो, दोषांचा ऱ्हास करतो, तेव्हा आपल्याला आपण विशेष हा सिद्धांत वापरतो असं म्हणता येईल. आणि त्या अगोदर आपण जेव्हा स्नेहन करून किंवा रादर स्नेहपानाने दोषांचा उत्क्लेश करतो, त्यावेळी दोषांना वाढवतो आपण. तिथे आपण स्नेह न देत करतो, अभ्यंतर स्नेहपान देतो, त्यावेळी आपण दोषांची वृद्धी करत असतो. तिथे आपण दोषांची सामान्य असणारी गोष्ट वाढवत असतो. तर तिथे दोषांचा एकत्रित विचार करूया आपण. म्हणजे जसं कफ पित्ते द्रवे धातू, कफपित्त द्रव असणाऱ्या धातू आहेत, द्रव गुणाचे आहेत. आणि स्नेह हा द्रव गुणांनी त्यांच्यात वृद्धी करणार आहे, त्यांच्यात उत्क्लेश करणार आहे, किंवा शरीरातलं जे काही म्हणून द्रव भाग आहे त्याची वृद्धी करणार आहे. इथे सामान्य सिद्धांत अप्लाय झाला. आणि जेव्हा आपण त्या दोषांचं शोधनाने ऱ्हास केला त्यावेळी तिथे विशेष सिद्धांत अप्लाय झाला असं एक म्हणताय. काय असतील तर शंका तुम्ही चरक वाचन ग्रुपवरती पाठवा, आपण त्याची उत्तरं देऊयात नक्की. आणि शक्य झालं तर पुढच्या गुरुवारी दोष विचार ह्याच्याबद्दल काही गोष्टी मी बोलेन. म्हणजे ह्याच्या आधारे दोष सिद्धांत कसा समजून घ्यायला पाहिजे, धातून पेक्षा मलपेक्षा हे वेगळं कसं आहे, काय आहे, ह्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेस बोलूया. एक कुठली तरी शंका आलेली दिसते मला चॅटमध्ये. ज्या प्रकारे बस्तांड घृत वापरतात शुक्रक्षयामध्ये, त्याप्रमाणे वृक्क विकारामध्ये अजवृक्क वापरणे योग्य की नाही? मी वापरून बघितलेलं नाहीये.
मूत्राची निर्मिती ही साठी म्हणून वजेडीचा सूप वापरणं, असं मला माहिती आहे. यगो जोशी वजेडी सूप वापरायचे. ताराचंदमध्ये मी वजेडी सूप वापरलेला बघितलेला आहे. माझ्याही काही पेशंट्समध्ये मी वजेडी सूप वापरलेला आहे. पण वृक्क असं मी डायरेक्टली आतापर्यंत तरी वापरलेलं नाही. आणि वृक्काचा विकार म्हणजे तिथे तुम्हाला संतर्पण करायचंय का अपतर्पण करायचं आहे असं ठरवून तुम्ही सामान्य किंवा विशेष वापरू शकता. आणि जर तुम्हाला ते सामान्य वापरूनच वृद्धी करायची असेल तर आता सरांनी सांगितलं तसं वजेडीचं सूप किंवा डायरेक्ट. पण मी तुम्हाला सांगतो की मी हे नक्की वापरून बघेन. मला वापरायला आवडेल हे. पण वापरलं जरा हा मेध्ये हा वापर यकृत पण वापर यकृत वापरलेला आहे, मस्तिष्क सुद्धा वापरलेला आहे. चल, धन्यवाद.